निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा आकाश पाटील आणि त्याच्या साथीला. करंटला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चला, आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. क्षेत्ररक्षण शोधून घ्या त्वरित. आदरणीय संदीपजी तांडेल साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. संदीपजी तांडेल साहेब यांचंही हार्दिक स्वागत. साई श्रद्धा बेलदारवाडा यांच्या माध्यमातून तथा या स्वर्गीय समीरदादा हदनकर स्मृती चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जुगल घरातला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. खरं तर भेणकळ म्हटलं तर माझ्या जवळचे मित्र संकेतजी यांचंही स्वागत मी करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. तेही मॅच पाहत आहे. सध्या घडीला जुगल खेळतोय आणि माझ्या गावचा खेळाडू खेळतोय. मी त्याला पाहण्यासाठी आलो आज. खास करून संकेतजी यांना आपण पाहत आहोत. ही भावना फार महत्त्वाची राहते. आपले खेळाडू खेळतात त्यांना आपण सपोर्ट करणं आणि ते आयकॉन खेळतात ही सर्वाधिक मोठी गोष्ट आहे. जुगल एक चर्चेतील नाव आहे. त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे आत्मविश्वासाची थोडीफार कमी आहे, परंतु त्याच्याकडे जी काही कॅपॅसिटी आहे तो भल्या भल्यांना अगदी भंबेरे उडवू शकतो. आज त्याला ती गोलंदाजी करावी लागेल कारण समोर विंधनेचा सुपरस्टार आकाश आपण पाटीलला पाहत आहोत. स्ट्राईक इनवरती आकाश पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच आहे. चला घाई करा, प्रत्येक संघाचं लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. लगेच टॉस करण्यात येईल. पहिला बॉल सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू वेगाने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. काय बॉल टाकलाय, पहिलाच वेगाने पाहायला मिळाला. यष्टांच्या पाठीमागे आपण सध्या घडीला पाहतो आहोत ते अर्थात यस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळतो आहे मनीष घरत अर्थात जॉन्टीला. यस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय. पुढचा बॉल कोलाटला टाकला होता. बॅट्समॅनचा वापर चांगला केला, कबसला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदवर घेतली जाणारी एक सिंगल अकाउंट ओपन केला आकाशने. शॉर्ट बॅक लेफ्टने अगदी आपण पाहिले ज्युसी हाफ व्हॉलीवरती बॉलला घेतलं. ड्रायव्हिंग लेनवरती होता. सिंगल इथून अर्जित करण्यात आली. एकेरीच्या मदतीने आत्मविश्वास इथून निश्चित वाढेल. सिंगल आली आहे. 2 बॉलचा खेळ संपला. 1 वरती 0. यावेळेचा फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय परंतु कॅच ड्रॉप. रबर बॉल हातामध्ये पकडणं ही एक जबरदस्त गोष्ट आहे कारण रबरचा बॉल हातामध्ये बसणं ही बाब सर्वाधिक अवघड राहते. तुम्ही जर ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घ्यायला जाल तर अनेक वेळेला त्या निसटतात, परंतु ही कॅच आपण पाहिली तर अगदी छातीच्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. झेल धरणीला दान दिला गेलाय. आणि मागील मॅच मध्ये ज्या बॅटरने सर्वाधिक जास्त चांगली इनिंग साकारली होती, 32 धावांची विस्फोटक इनिंग साकारली, त्या करंटला इथे जीवदान मिळालंय. लोअर फुल टॉस कॅच ड्रॉप. या आधीच्या बॉलवरती पुढचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकतोय आकाश पाटील. षटकार. आणखीन एक लगातारचा दुसरा. आकाश पाटीलच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालात. आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगुड. षटकार. गाडी आहे पहा व्यासपीठाच्या पाठीमागे 5699. याआधी मी अनाउन्समेंट केली होती. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय याआधी अनाउन्समेंट करण्यात आली होती. कृपया टाटाची अल्ट्रॉस आयोजकांनी सांगितलंय मॅन ऑफ द सिरीजला देण्यात येऊ शकते. कृपया लवकरात लवकर ती बाहेर काढा.
खोलातला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, सडेतोड प्रत्युत्तर दिलं. हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. 14 धावा धाव फलकावरती आहे. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाच्या अंती 14-0 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स ग्रुप चिरले. असाल तर कृपया संपर्क साधा. समाधान कातकरे आणि त्याच वेळेला प्रवीण वाघमारे, आयकॉन खेळाडू ज्यांचे आपण सन्मान करतो आहोत. आयकॉन खेळाडूंचं लक्ष वेधेन. चला या आपण विशेष सन्मान करण्यात येतोय. बोरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहे. ध्रुवीत मात्रेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. गावदेवी गावठाण उरण या संघाकडून खुल्या गटाचं क्रिकेट या खेळाडूने खेळलं. रायगडचं तख्त राखलं या खेळाडूने. रायगड संघामध्येही आपलं स्थान ज्याने प्रस्थापित केलं. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये आलेली जिम्मेदारी, जबाबदारी किंबहुना कामानिमित्त तितकासा वेळ क्रिकेटला तो देऊ शकला नाही. आणि याचंच कारण की काय, ध्रुवीतला क्रिकेटपासून थोडंसं आपण वंचित पाहतोय. 2 षटक या आधीच्या मॅचमध्ये टाकले होते. 2 धावा आणि 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या होत्या मागील मॅचमध्ये. या मॅचमध्ये कसं प्रदर्शन राहील बोरी एक्सप्रेस. यावेळेचा बॉल स्वागत केलं गोलंदाजाचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ठोकला षटकार. कातकरी आणि प्रवीण वाघमारे. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. दोन्ही आयकॉन खेळाडूंचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याकडीला 21. खोलातला बॉल लोअर फुलटोस बनवला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथून निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. समाधान कातकरीचा आपण सन्मान करतो आहोत. पुढचा सन्मान या आपण प्रवीण वाघमारे यांचा करतोय. आयकॉन खेळाडू. उसळी घेणारे बॉल इथे हाताळले जात असताना जे मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. आणखीन एक विशेष सन्मान प्रवीण वाघमारे यांचा देखील आपण केला आहे. ध्रुवीत पुढचा बॉल. या वेळेला खाली राहिला. बॅटच्या आतली कडा घेतली होती. वेगाने टाकला होता. डॉमिनेट करणारी गोलंदाजी. अशा रीतीची तिखट गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. संघाला या मॅच मध्ये आवश्यकता होती. प्रदीर्घ अनुभव या खेळाडूला. पहा फिंगर रोल केली होती बॉल टाकत असताना. आणि याचंच कारण की काय ग्रिप चांगली मिळते मैदानावरती गोलंदाजी करत असताना ध्रुवीतला. हा बॉल बॅकफुटला आलाय. डबल माइंडेड आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला. आकाश पाटील होतो इथे बाद. आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतोय धाकटीजुईचा रोहित घरतला आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी तो मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळेल. उरण तालुका प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवलेली पाहायला मिळाली. अनेक मैदानं मारली आहेत याही खेळाडूने. आज त्याला तो खेळ करून दाखवावा लागणार आहे. संघाची परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघाला क्रायसिस मॅन हवा होता. संघाचा संकट मोचक आणि तो दाखवत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. 22ला 1. 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक फलंदाज बाद. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. ध्रुवीतला विकेट मिळाली आहे. विकेट टेकर गोलंदाज आणि त्याने इथे विकेट मिळवली. कोंडी फोडली. विकेट मिळवली. पार्टनरशिप ब्रेक केली आहे. हा बॉल फटका फसला. आणखीन एक झेल होऊ शकतो. स्वतः ध्रुवीत पोहोचलाय. बोल्ड अँड कॉट. काय बॉल टाकलाय या बहादराने. विकेट मिळवली. 2 आयकॉन लगातारच्या 2 बॉलवरती बाद केल्यात. फलंदाज बाद.
दोन षटकांचा खेळ संपलाय. 2-2-2 ही धावसंख्या. शुभम पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर शुभम पाटील रायगड प्रीमियर लीग पावसाळ्यात ओव्हर बॉल क्रिकेट ज्याच्या नावावरती सर्वाधिक जास्त पॉइंट होते, संघ पराभूतेच्या छायेखाली गेला म्हणून हा बॅटर बाईक वरती बसण्यापासून दूर राहिला होता. असा उद्योन्मुख खेळाडू आहे. वयाने जिथे कमी ज्याचं वय असेल परंतु अगदी शांत स्वभावाचा, लेदर बॉल क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचा खेळणारा शुभमला आपण नॉन स्ट्राईक एंडमध्ये पाहतोय. दोन्ही खेळाडू आता चिरल्या गावाचे पाहायला मिळतील. 22ला 2 बाद झाल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. विवेक पाटील वेगाने टाकला. 3 बॉल 3 विकेट. आणखीन एक धक्का. करण मडवी देखील अगदी तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती बाद. क्रिकेट केवळ षटकार आणि चौकाराने बनत नाही. ही जी खेळपट्टी आहे ना ती यवनाच्या पावलाप्रमाणे निसरडी वाट आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये केवळ षटकार आणि चौकारांचा बळी पडायचं नाही. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न झाले. 3 बॉलवरती मागील 3 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरतला आपण पाहतोय. याही खेळाडूच्या नावावरती बाईक राहिली आहे. उसळी घेणारा बॉल अधिकची उसळी इथे प्राप्त झाली. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. सार्थक घरतला ज्या मैदानावरती बाईक मिळाली ना ते शेलघरचं क्रीडांगण आणि शेलघर गाव म्हटलं तर सचिन शेट यांची आवर्जून आठवण होते. कारण क्रिकेटला शिस्तप्रिय असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं तेही घरत मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरत पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता. बॅटची इथून लीडिंग एज घेतली. गोशांकी क्षेत्राकडे चाललाय बॉल. चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती विवेक पाटीलला आपण पाहतोय. मागील मॅचचा तो हिरो राहिला होता. आपल्या बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटनेही चांगल्या रीतीचा प्रभाव तो नेहमीच पाडत असताना पाहायला मिळतो. वेगाशी कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. पहा जे चेंडू त्याने टाकलेत ते जास्तीचे वेगाने पाहायला मिळाल्यात. वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय आणि हीच बाब जी नेहमी हेवा वाटणारी राहते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते आहे. 24ला 3. पुढचा बॉल फटका फसलाय. झेल होईल का? जुगल वेगाने ॲथलेटिझम काय दाखवलं होतं त्याने. 100% डेडिकेशन, 100% ॲथलेटिझम त्याचं इथे पाहायला मिळालं. मी ज्या भेंडकर गावाचा उल्लेख केला तिथून सर्वाधिक जास्त कबड्डीपट्टू देखील येतात. दहीहंडीसाठीही त्यांचे भेंडकर गावामधून अनेक युवा खेळाडूंना आपण पाहतो. या खेळासाठी दाद आवर्जून दिली प्रत्येक खेळाडूंनी. झेलाचे प्रयत्न अफलातून राहिले होते. डेडिकेशन लेवल चांगला असावा लागतो. 26 म्हणल्यात. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 26ला 3. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हा दिशाहीन राहील. शाहरुख खानच्या पोज मध्ये सांगितलं जणू काही या मंदाजी लवेकर सरांनी हा वाईट बॉल आहे. SRK त्यांना जिथे स्ट्रायकर एंडकडे आहेत. पुढचा बॉल यावेळेचा फटका ऑन साइडला. शुभम पाटील शट ऑन फायर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. संघाची धावसंख्या 33ला 3. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका फसतोय. कॅच इम्पॉर्टंट. गोलंदाज विवेक पाटील चेंडूच्या खाली. त्याने झेल टिपला. आणखीन एक धक्का. संघाचा तारणहार इथे होतोय बाद. शुभम पाटील पाठ.
33 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजितला आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी तो दाखल होत असताना पाहायला मिळतं. 33 बनल्यात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन पेन कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट रियान 74 केगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करतो आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार केगावकर. चला टॉससाठी या. लवकरात लवकर गुड्डू आपल्या टीम कॅप्टनला लवकरात लवकर पोचवा. केगाव टीमचा कॅप्टन आहे पेन कोळीवाडा. पहा स्पर्धा जर का उशिराने चालते ना त्याला काही अंशी आपण कारणीभूत आहात. लल्ला तुम्ही आयोजक आहात. त्यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक फलंदाज. कॅचिंग प्रॅक्टिस जणू काय मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद. हे जे डबल आकडे आहेत ना ते कुठे ना कुठेतरी डोकंदुखी राहिली आहे फ्रेंड्सचा ग्रुप चिरले या टीमसाठी. कारण 22 वरती लगातार 3 फलंदाज बाद झाले. 33 ला 2 बाद झाल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33 ला 5 आहे. एकंदरीत एक्स्ट्रा पाहिले तर 3 आलेत. रमाकांतजी घरत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खरं तर पिता आणि पुत्राची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. असं क्रिकेट पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये फार क्वचित आणि रिअरली घडतं. पिता पुत्र एकाच मैदानावरती आणि एकाच खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण या पिता पुत्रांना पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती आर्यन याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतं. आर्यन मात्रे गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल. या वेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये. जुगल चेंडूच्या खाली येतोय. इथे कॅच ड्रॉप. ही अपेक्षाही कोणीही केली नव्हती. जुगल सारख्या खेळाडूकडून अशा रीतीचा कॅच ड्रॉप होईल. परंतु मी आवर्जून ज्याचा उल्लेख केला होता जर का ऑस्ट्रेलियन स्टाईलने तुम्ही हा रबर बॉल कॅच घेण्याचा प्रयत्न कराल तर तो सहजासहजी हातात मावत नाही. कॅच ड्रॉप होते. 34 ला 5. आर्यन मात्रे. कमी गतीचा बॉल ऑन साइडला केला. चिप केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड इथून कंप्लीट होते आहे. धावा मिळतात ते एकंदरीत 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहे. पुढे येणारे आणखीन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलवरती जर का यदाकदाचित 2 मोठे स्ट्रोक येत आहेत तर चिरले मॅच मध्ये येऊ शकते. हा बॉल अवांतर आहे. दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे. व्हाईट बॉल. व्हाईट +1. एकंदरीत धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या 38. 38 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. टॉससाठी आपण पाहत आहोत. पेन कोळीवाडा संघ देखील दाखल झाला आहे. टॉस आपण लगेचच करतो आहोत. नेक्स्ट मॅच. कमी गतीचा फिंगर रोल केली. वळवला. गरकन गिरकी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली. घाटामध्ये गाडीने वळण घ्यावं त्या रीतीने या बॉलने वळण घेतलंय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूचं पर्सेंटेज वाढवावं लागणार आहे. धावा थांबवावं लागतील. क्षेत्ररक्षक जवळ उभा होता. याचंच कारण ही धाव इथे रोखण्याचा प्रयत्न जुगलने केला आणि फलंदाज इथे बाद होत असताना आपण पाहत आहोत. रमाकांत घरत बाद. एंटरप्राइजेसची स्पर्धेसाठी प्रसिद्ध राहिलं. राधा एंटरप्राइजेसच्या स्पर्धेचं काहीतरी एक मोठं वलय आहे आणि त्याच वेळेला तो स्टँडर्ड वेगळ्याच प्रतीचा राहिला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथून वेगाने कंप्लीट होईल. मैदानाच्या आतमधून या धावा इथून कंप्लीट झाल्यात त्या 2. 40 धावा धावफलकावरती आहेत. मुकेशजी मडवी यांनी सांगितलं जीन्स वेअर करूनही धावता येतं. धावत असताना त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 40 ला 6. शेवटचा बॉल. पूर्वार्धाचा खेळ. शेवटचा चेंडू वेगाने यष्टांच्या पाठीमागे कल्पेश खाडे यांनी गॅदर केलाय आणि फलंदाज इथे बाद होईल. 7वा धक्का. 40 बनल्यात. 41चं लक्ष
या सामन्यामध्ये ठेवण्यात आलाय. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला दोन बाजू आहेत. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार, या धावांचा पाठलाग करण्यात येईल का, किंबहुना ही धावसंख्या यशाची हमी देते का, हे पाहणं गरजेचं राहणार आहे. या पण आवाजामध्ये बदल करूयात. रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्याआधी करतो आहोत टॉस पेन कोळीवाडा आणि रियांश 74 केगाव. या आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच केगाव टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. अगदी पेन कोळीवाडा टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. पूर्वार्धाचा खेळ संपला. 40 बनल्यात. 41चं लक्ष या सामन्यामध्ये आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येतोय. टॉस जिंकला तो अर्थात केगाव 74. टॉस जिंकला तो पेन कोळीवाडा या टीमने. टॉस जिंकलाय तो पेन कोळीवाडा या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णयाची अंमलबजावणी आपण करा. निर्णयाची अंमलबजावणी करा. या पण जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. या आणि आपण त्यांना इन्व्हाइट करतो आहोत. थँक्यू. चं टार्गेट उभं केलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना फ्रेंड्स ग्रुप चिर्ले या टीमने. 10.25 हा रिक्वायर्ड रन रेट. परंतु यानंतरचा आणखीन एक मोठा सामना केगाव विपक्ष पेन कोळीवाडा. हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या दोन्ही मॅचमध्ये जो धावा जास्त करेल संघ त्याला मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल. ज्या टीमच्या धावा कमी असतील त्या टीमला पुढचा सामना खरं तर आपण पाहताय दिघोडे संघासोबत घ्यावा लागेल. चं टार्गेट. सलामीवीर दोन खेळाडू मनीष घरत नावा आणि त्याच्या बरोबरीने मैदानाकडे दाखल होताना आपण पाहताय विवेक पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर राहिला होता. गोलंदाजी ही विवेक पाटीलने आजच्या दिवसामध्ये चांगली केली. फलंदाजी ही तितकी सुंदर पाहायला मिळाली. परंतु एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती फ्रेंड्स ग्रुप चिर्ले संघाचा आयकॉन खेळाडू धाकटीजुई गावचा हा खेळाडू रोहित घरत. डाव्या हाताचा फिरकीचा चांगला अस्त्र आहे. रोहित घरत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. चांगलं बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मनीष घरत म्हटलं की हातोडा शॉट, अतिशय लांबलचक षटकार खेचणारा हा फलंदाज. नावा संघाचा एक प्रमुख फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू उतरला. उलमेन रोडमधील हा खेळाडू. समोर गुरु ग्रामपंचायत विंधने मधील गाव आहे धाकटीजुई. या गावचा खेळाडू रोहित घरत बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 41चं आव्हान सध्या या सामन्यामध्ये आहे. 4 षटकामध्ये 41 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. मैदानामध्ये बॅटिंग करताना बोरी संघाला गुडघा टेकत बैठक. पहिलाच बॉल त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चाललाय. एक रन घोषांकित क्षेत्राकडे मेल डिक्लेअरने मात्र डावाला सुरुवात झाली. पहिली सिंगल मनीष घरतच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळाली. पहिली सिंगल या ठिकाणी बोरी संघ देवांश स्पोर्ट्स भुवनेश्वर बोरी टीमच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिली. अकाउंट ओपन झालंय. अद्याप 23 चेंडूमध्ये 40 धावांचं समीकरण या ठिकाणी बाकी आहे. एक मोठी भागीदारी, एक छोटी भागीदारी देखील मैदानामध्ये निर्णायक राहील बोरी संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त डॉट बॉल किंबहुना विकेट टॉप ऑर्डरचे खेळाडू जर का बाद करण्यामध्ये फिल्डिंग टीमला यश मिळालं तर डेफिनेटली या मॅचमध्ये चिर्ले संघाचा
वर्चस्व पाहायला मिळेल. पहिला बॉल फुल टॉस मिस केला, दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉइड. त्रिफा उद्ध्वस्त केला विवेकचा. पहिला धक्का दिलाय बोरी टीमला रोहित घरत या गोलंदाजाने. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला, रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिला. फ्लाईट दिली होती बॉलला. द्विधा मनस्थितीमध्ये होता विवेक आणि त्याच वेळेला हा खेळाडू त्रिफळाचीत झाला. स्टेप आउट झाला असता तर कदाचित फुल टॉसमध्ये कन्वर्ट करता आला असता, किंबहुना गुडघा वाकवत स्लॉग इट केला असता तरी हा बॉल फुल टॉसमध्ये कन्वर्ट करता आला असता. परंतु या क्रिटिकल कंडिशनला खरं तर गोलंदाज रोहितचं कौतुक करावं लागेल. परफेक्ट यॉर्कर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्लोवर, जास्त गती नव्हती, परंतु परफेक्ट यॉर्कर रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तदनंतर जुगल गरज, बेंडकल गावचा हा खेळाडू. 2 आयकॉन खेळाडू, एकाच फ्रेममध्ये 3 आयकॉन. रोहित गरज देखील आयकॉन आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर खरं तर आपण पाहिला, तिकडे रन नाही आहेत. एकच रन मिळेल डिक्लेअर क्षेत्राकडे. बॉल कितीही लांब मारा, 1 रन या ठिकाणी ॲड होईल. बॅटिंग करताना बोरी संघाच्या खात्यामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण मैदानाच्या अवतीभोवती या ठिकाणी होताना पाहत आहे. प्रचंड मोठी गर्दी मैदानाच्या सभोवताली तुम्हाला प्रेक्षकांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. उद्याही खरं तर प्रेक्षकांना विनंती करेन यायला विसरू नका. आणखीन नामांकित संघाने त्यांच्या बरोबरीने ऑल इंडिया आयकॉन या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट केला बॉलला, वेल जज. अतिशय बाहेर जाणारा चेंडू पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळेल त्या ठिकाणी बॅटिंग करताना बोरी टीमला. देवान स्पोर्ट्स भुवनेश्वर बोरी हकेच्या अंतरावरती असणार हे गाव. यावेळेला देखील बॉल मागे चाललाय बॅकवर्ड क्षेत्राकडे. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल, धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा आता हवामानामध्ये थोडासा बदल, कदाचित वरुणराजाचं आगमन होईल. ते आज थोडंसं आपण पाहिलं कमी प्रमाणात पाहायला मिळालं. आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा मात्र एक वेगळी मजा या रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटची पाहायला मिळते. कारण पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा, रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पावसामध्ये आणखीन पाहण्यासारख्या असतात. आणि इथे मात्र आता वरुणराजाचं आगमन काही क्षणातच होईल असं वातावरण, क्लायमेट तुम्ही सध्या पाहताय. गतिमान चेंडू होता, बिगिटचा प्रयत्न आहे. बॅटची कडा घेत बॉल चला बॅकवर्ड क्षेत्राकडे. रोहित गरत क्विकर वन पाहिला. लास्ट बॉल सिंगल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 5. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 36 समीकरण. क्रिकेटचा आनंद घेतात खेळतायत, तसा पंचांनाही आता तेच करावं लागेल. रेनकोट त्यांना या सामन्यानंतर मिळेल. समर्थाचा कडू, आमचे मंदारदा लवेकर, खरं तर लिजंड. खरं तर हे खेळाडू आहेत सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये. प्रफुल्लदादा यांना पण तिसरे पंच पाहत आहे. शुभम आलाय गोलंदाजी मार्कवरती. मगाशी जयेश सरांनी देखील या खेळाडूचा उल्लेख केला. जर का हा संघ, आर्यन चिर्ले संघ टॉप 3 पर्यंत पोहोचला असता तर कदाचित त्या बाईकवरती शुभम बसला असता. इतकी चांगली कामगिरी या खेळाडूने करून दाखवली होती. अगदी कमी वयाचा परंतु प्रचंड टॅलेंट ज्याच्याकडे आहे तो मत शुभम गोलंदाजी मार्कवर. त्याला भरधाव वेगाने हा बॉल बरोबर त्या ठिकाणी पाहिला. वुडलेंथवरती हा बॉल टाकलाय. टेक ऑफ करतो विकेट किपरकडे जाताना पण पाहिला डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाजी तितकी सुंदर त्याने केली. पहिला बॉल डॉट. आता समीकरण म्हणलं 17 बॉल 36 धावा. 17 चेंडूमध्ये 36चं समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आहे. पुढचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी फक्त सिंगल, एक आणि एकच रन त्या ठिकाणी मिळेल. जुगल घरातला बोरी संघाला आव्हान आता मात्र थोडंसं अवघड होत चाललंय. शेवटचे 16 बॉल विजयासाठी 35 धावांचं समीकरण
षटकार चौकारांचा वर्षाव फलंदाजांना करावा लागेल. धावांचा पाठलाग करताना एका खेळाडूला स्ट्राईक रेट आपला द्विगुणित करावा लागेल. ऑन साईडला खेचून मारला बॉलला, क्या बात आहे. थोडीशी आगळ्या वेगळ्या धाटणीची फिल्डिंग पाहायला मिळाली. अनऑर्थोडॉक्स टाईप ज्याला म्हणता येईल. अगदी पाठमोऱ्या अंदाजाने त्याने बॉलला थांबवलं. चांगली फिल्डिंग, त्याचंही कौतुक व्हायला हवं. किमान 3 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. धावा कशा का होईना वाचवण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि महत्त्वपूर्ण या धावा त्याने वाचवल्या आपल्या टीमसाठी. याही वेळेला मिस टायमिंग आहे. जुगल घरत प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अगदी रडारमध्ये बॉल येत नाही. आणखीन एक सिंगल या ठिकाणी असेल बॅटिंग करताना. मैदानामध्ये बोरी टीमच्या वाट्याला धावसंख्या धाव फलकावरती 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. अजूनही 33ची गरज आहे येणाऱ्या 14 बॉलमध्ये. 14 चेंडू आणि 33 धावा. आव्हान इतकं मोठं नाहीये, तितकं सोपं देखील नाहीये. गोलंदाजांचंही कौतुक व्हायला हवं. मनीषसाठी खोला टाकला बॉल. पुन्हा एकदा तोच फिल्डर ज्याने 3 धावा वाचवल्या होत्या. चांगली फिल्डिंग त्याने केली. या खरं तर मॅचमध्ये एकच रन या ठिकाणी आली आहे. जबरदस्त कमबॅक चिर्ले संघाच्या वतीनं पाहायला मिळालं. फ्रेंड्स ग्रुप चिर्ले या आजच्या दिवसामध्ये आपण संपूर्ण दिवसाचं पृथक्करण केलं तर पहिले 3 सामने रन चेस झाल्या. त्यानंतर डावा डिपेंड होताना पाहायला मिळाल्या. पुढे आले होते. ऑन द टोस फटका फसलाय. कल्पेश डाऊन द बॉल. झेलची शक्यता आहे आणि झेल टिपलाय. यस, चेक केलं जाईल त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी पंचाने केली. हाईट फॅक्टर निर्णय पंच देतील. ऑफिशियल पंच प्रफुल्लदादा ठाकूर या ठिकाणी असतील वॉर रूम मध्ये. त्यांच्या वतीनं माहिती मिळेल. ओव्हर स्टेपिंगचा सर नो बॉल चेक करायचा आहे. सर सॉफ्ट सिग्नल ऑन फील्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल. फेअर डिलिव्हरी त्यांनी सांगितलेलं आहे परंतु कधी चेक केलं जाईल कारण क्रॉस अँगलने आपण पाहिला. क्रॉस फ्रेममध्ये या गोष्टी खरं तर क्लिअर होणार नाही आहेत कारण कॅमेरा तिथे नाही आहे. तर म्हणजे ओव्हर स्टेपिंग नो बॉल हा निर्णय पंचांचा असेल. सॉफ्ट सिग्नल लिगल बॉल, त्यामुळे जुगलला मैदान सोडावं लागेल. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे खेळाडू बाद. अडचणी वाढतील आता बोरी संघाच्या वाट्याला. स्वतः ध्रुवीत मैदानाकडे जाईल. खरं तर 12 बॉल आता विजयासाठी जवळजवळ 32 धावांचं समीकरण. 12-32 कहा निमिट 20 विजयासाठी अजूनही 32चं समीकरण आहे. हा सामना बनवू शकतो जोपर्यंत मैदानामध्ये मनीष घरत उभा आहे. जोपर्यंत या मैदानामध्ये शेवट बॉलपर्यंत तर त्याला ध्रुवीत चांगली साथ देईल. हा सामना नक्की बनेल. आणखीन क्रिकेटचा रोमांचक थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. ओव्हर कंप्लीट झालेली आहे आणि आता 12-32 बॉल हवाय. नवीन बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये. जुगलने चांगला प्रयत्न केला होता. टॉस झालेला चेंडू पुढे येऊन त्याच्यावरती ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग चुकलं. बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला कल्पेश या शतरक्षकाने. त्याचंही कौतुक व्हायला हवं. करण मडवी, कृतज्ञ मडवी ज्याला करण या नावाने देखील संबोधलं जातं, तो करण या ठिकाणी मैदानामध्ये आलाय बॉलिंगसाठी. रायगड प्रीमियर लीगमध्ये 2 करण मडवी, गावठाणचा करण मडवी आणि चिर्ल्याचा करण मडवी. त्याने जो रिले कॅच पकडला तब्बल 20,000 कॅश प्राईज त्यांना मिळालं. प्रत्येकी 10,000 समीर शेठ पाटील यांच्या वतीनं या 2 खेळाडूंना देण्यात आले होते. अगदी कॉमेंट्री बॉक्स आणि मंचासमोर तो झेल पाहायला मिळाला होता. अप्रतिम एफर्ट्स त्या ठिकाणी लावले होते या दोन्ही खेळाडूंनी सुपर 12च्या लढतीमध्ये. परंतु यावेळेला करणच्या हातामध्ये निर्णायक षटकाची जबाबदारी आली. 12 बॉल 32चं समीकरण. प्रतिषटक 16.0016च्या सरासरीने या धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम बोरीला अगदी हक्केच्या अंतरावरती असणारे एक गाव आणि एका बाजूला चिर्ले, या 2 संघामध्ये ही लढत. उरण तालुक्यातील हे 2 नामांकित संघ. परंतु यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजे केगाव विपक्ष पेन कोलीबाडा. उरण आणि पनवेल मधील 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट पहिला बॉल या ठिकाणी मनीषसाठी होता. फुलरलेन बॉल बॅक टू द बॉलर खेळले. डॉट बॉल. या क्षणाला प्रत्येक डॉट बॉल निर्णायक असेल चिर्ले संघासाठी. चिर्ले संघाच्या विजयासाठी प्रत्येक डॉट बॉल विकेट मात्र महत्वाचे राहतील. पुन्हा एकदा फुल टॉस टाकलाय. मिस टायमिंग फटका आहे. पुढे आलेत फिल्डर. कमालीचे एफर्ट्स सार्थक करत. मगाशी खरं तर ज्या गोष्टी चर्चा झाली, सार्थकला शेलघरच्या नाईट स्पर्धेमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली. रमाकांत दादा घरत 40+ मास्टर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून हा खेळाडू
मात्र आता क्रिकेटमध्ये उतरलाय, चांगली कामगिरी ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या ही वेळेला हलकीशी कडा, बॉल चला शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक सिंगलने मात्र एंड बदलला. एकच धाव आली, एका रनने मात्र काहीच फरक, काही दबाव हा चिर्ले संघावरती पडणार नाहीये. त्यामुळे आता मोठे फटके हे खेळावेच लागतील. मनीषला मोठे फटके खेळावे लागतील. ध्रुवीत मात्र या फलंदाजाला 11 धावा धाव फलकावरती, अजूनही 9 चेंडूमध्ये 30 धावा, किमान 5 षटकार. मनीषकडे ती क्षमता आहे, खेचून मारला बॉलला, पुन्हा एकदा तोच फिल्डर, परंतु यावेळेला मात्र बीट केलं फिल्डरला. बॉल निघाला, वन बाउन्स इनटू द फॅन्स, सीमा पार, चौकार. मध्ये 26 धावा, 8 बॉल 26, एच अँड टेकन. खेळाडू बाद, कॉट बिहाइंड द विकेट. हा मोठा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या बोरी टीमला. मनीष गरज चाललाय मैदानाच्या बाहेर. समीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे करण मडवीचा हा चेंडू फार महत्वाचा आहे. नौका फलंदाज श्रेयश, यॉर्कर, पुन्हा एकदा यॉर्करचा वापर, परफेक्ट यॉर्कर. 3 ओव्हरमध्ये चिर्ले संघाने पूर्णपणे डॉमिनेट केलं मैदानामध्ये. आपण पाहता बोरी टीमला, कारण या 3 ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 15. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 26 धावांचं समीकरण. काही होऊ शकतं. ध्रुवीतमध्ये ती क्षमता आहे. आपल्या गावचे पाठीराखे मोठ्या संख्येने मैदानाच्या चहूबाजूला आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत, किंबहुना तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती जर का आनंदाचे क्षण द्यायचे असतील तर मात्र ध्रुवीतला या 6 बॉलमध्ये 26 धावांचा पाठलाग हा करावा लागेल. येस, सुजित आलेत बॉलिंग मार्कवरती. सुजितने झेल पकडला होता या ठिकाणी जुगलचा, आणि सुजित बॉलिंग मार्कवरती आलाय. 4थ्या षटकामध्ये रॅटम ओ द विकेट. पहिला बॉल, असं वाटलं होतं हा बॉल स्लॉटमध्ये आला असता तर कदाचित सिक्सर प्लॉटमध्ये गेला असता, परंतु इथे पुन्हा एकदा गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. 5 चेंडूमध्ये 26, 4 षटकार हे कंपल्सरी खेळावे लागतील, मॅन्डेटरी राहतील आता बोरी टीमला. यावेळेला वाईड बॉल हे खरं तर एक महत्त्वाचा एक क्षण असेल, हा भाग असेल ज्या ठिकाणी 1+1 एक्स्ट्रा रन मिळालेले आहेत. आता 5 मध्ये 24, जरी 4 षटकार मारले तरी या सामन्यामध्ये विजयी होईल तो म्हणजे बोरी संघ. 5 बॉल 24 धावा, 5 चेंडूमध्ये 24. पुन्हा एकदा टप्पा पडला बॉल, सबमरीन, अजून एक डॉट बॉल. ध्रुवीतला डॉमिनेट केला तर 4 मध्ये 24 धावा. कार्लोस ब्राथवेट व्हावं लागेल आता ध्रुवीतला. 4 सलग षटकार त्याला ठोकावे लागतील आपल्या संघाच्या विजयासाठी. आज पहिला सामना बोरी संघ खेळला होता आणि पहिल्या लढतीमध्ये हा संघ विजेता राहिला होता, परंतु इथे अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे 3 बॉल, आता 18 धावांचं समीकरण. षटकार आलाय, अजून 3 बॉल मध्ये 3 येतील का याची उत्कंठा तुम्हा आम्हा सर्वांना लागली आहे. जर का इथे 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले ध्रुवीतने
तर मात्र जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा भरू जाईल तेव्हा तेव्हा एकच नाव चर्चेमध्ये राहील, ते नाव असेल ध्रुवीत मात्रे. क्षमता आहे या खेळाडूकडे, त्यालाही आता आपल्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, डोक्यावरती हात ठेवण्याची वेळ आली. प्रत्येक प्रेक्षकांनी पाठीराख्यामध्ये डोक्यावरती हात ठेवला. हा बॉल षटकार यायला हवा होता, परंतु इथे डिक्लेअर रन. यस, 1 रन आले. 2 बॉल 17. 2-17. सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजाने काय एफर्ट्स लावले, चिर्ले संघाच्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाने, रोहितने सुरुवात करून दिली. यावेळेला वाईड बॉल, 2 बॉल 16चं समीकरण असेल या सामन्यामध्ये. रोहितने सुरुवात करून दिली, तदनंतर शुभम आला. शुभमने चांगली गोलंदाजी केली. करणचं देखील कौतुक करायचं, त्यानेही मात्र 6 धावा खर्च केल्या. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. शेवटचा बॉल बाकी आहे. सामना पूर्णपणे एकतर्फा झाला, परंतु यानंतर पेन कोळीबाडा आणि रियांश 74 केगाव दोन्ही टीम रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. हाही देखील डॉट बॉल आणि हा सामना मोठ्या मार्जिनने जिंकलाय फ्रेंड्स ग्रुप चिर्ले संघाने. अभिनंदन चिर्ले टीम, हार्ड लक टीम बोरी. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार आणि पुढील मॅचसाठी चिर्ले टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. तर या सामन्याचा हिरो नो डाऊट, ज्याने सेकंड ओव्हरमध्ये